की संदर्भातली महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अजून सुद्धा सुटलेला नाहीये। गेल्या 5 तासांपासून सुरू असलेल्या बैठकीचा गाडा विदर्भावरतीच अडलाय। त्यामुळे उद्या पुन्हा महाविकास आघाडीची बैठक होणार आहे। शिवसेना आणि काँग्रेसने दावा केलेल्या जागांवरचा तिढा अद्याप सुटला नाहीये। विदर्भातील जास्तीत जास्त जागा लढण्यावर काँग्रेस ठाम आहे, तर ठाकरे गटानेही काही जागांवर दावा केलाय। त्यामुळे हा तिढा कायम राहिलाय। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही अडकलेला आहे। गेल्या 5 तासांपासून महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे। जुई जाधव माझे सहकारी आपल्या सोबत आहे। जुई, गेल्या 5 तासांपासून बैठकीमध्ये खलबत, गाडा अडला विदर्भावरती, आणखीन कोणत्या जागा आहेत ज्यावरती अजूनही तिढा कायम आहे? अगदीच आपण पाहतोय तृप्ती की गेल्या 5 ते 6 तासापासून महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे। उद्या देखील ही बैठक पार पडणार आहे। मात्र जी माहिती आपल्याला मिळते त्या माहितीनुसार विशेष म्हणजे विदर्भाच्या ज्या जागा आहेत त्या जागांवर अद्यापही महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही। कारण का विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये काही जागा ज्या शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या आहेत त्या त्यांनी काँग्रेसला दिल्या होत्या। त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीमध्ये देखील काँग्रेसची हीच अपेक्षा आहे की सर्वाधिक जागा विदर्भाच्या या काँग्रेस पक्षाला मिळाव्या। तर कुठे ना कुठेतरी शिवसेना म्हणजे ठाकरे गट देखील आग्रही आहे की सर्वाधिक जागा विदर्भाच्या या आम्हाला मिळावा। कारण का विधानसभा निवडणुकीमध्ये वर्चस्व दाखवायचं आहे प्रत्येक पक्षाला, मात्र महाविकास आघाडी म्हणूनही एकत्र जायचंय। त्यामुळे सर्वाधिक जागा कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। उद्या पुन्हा एकदा बैठक होणार आहे महाविकास आघाडीची आणि कदाचित या ज्या जागा वाटपाचा जो तिढा अजूनही अडलेला आहे विदर्भाच्या जागांवर तो उद्याच्या बैठकीमध्ये सोडवला जाऊ शकतो। 30 ते 35 जागा आहेत। त्यामुळे या जागांवर आता कधी उद्याच्या बैठकीमध्ये तिढा सुटतोय का जेव्हा पुढची बैठक ज्यामध्ये सर्व वरिष्ठ नेते म्हणजे उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थित असतील त्यांच्या बैठकीमध्ये हा तिढा सुटतोय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। निश्चित 5 तासांची आज बैठक झाली आणि उद्या पुन्हा एकदा बैठक होतीये। बैठकीकडे लक्ष असेल। धन्यवाद जुई संपूर्ण माहितीसाठी।